महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आता काही काळामध्येच या निवडणुका होतील. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही अनधिकृत बांधकामांचा एक हब आहे. या महानगरपालिकेमध्ये जी काही अनधिकृत बांधकामं झाली याच्यामध्ये गेल्या 30-40 वर्षांमध्ये लोकप्रतिनिधींचा वाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता असे अनेकदा आरोप झालेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आता ज्या निवडणुका येतील त्याच्यामध्ये जे नगरसेवक म्हणून पात्र ठरणार आहेत त्यांच्याबाबतच्या निकष ठरवताना काही मुख्य मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी डोंबिवलीचे जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ गोखले शिवाय कल्याणचे श्रीनिवास घाणेकर यांनी दोघांनी केलेली आहे. ती नेमकी मागणी काय आहे आणि हे प्रकरण काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर गोखले सांगा की नेमकं काय हा संपूर्ण प्रकार आहे आणि काय मागणी केली आहे. अनधिकृत बांधकामामध्ये जे नगरसेवक लिप्त आहेत, ज्यांचा सहभाग आहे, ज्यांचा काहीतरी वाटा आहे, त्या नगरसेवकांची नावे मी कल्याण महापालिकेला मागितली होती. त्यांनी मला 2004-12-2022ला ते उत्तर दिले की याच्यातले कोणकोणते नगरसेवक हे किंवा त्यांचे कुटुंबियांचं सहभाग आहे त्यांची यादी दिलेली आहे. त्याचप्रमाणे मेहरबान उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल होतं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ऑफ 45/2022. याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की निवडणूक आयोगाने तसेच राज्य शासनाने या 10(1)D मध्ये या मुद्द्याचा समावेश करावा की जे जे अनधिकृत बांधकाम समाविष्ट आहेत त्यांच्याकडनं ॲफिडेविट घ्यावं की ते आहेत ते नाही आहेत असं. परंतु माझं म्हणणं असं आहे की जे समाविष्ट आहेत यांची कागदपत्रे उपलब्ध आहेत, यांचे रेकॉर्ड्स, त्यांना फॉर्म स्टेजवरच अनधिकृत म्हणजे निकाली काढून टाकावं, त्यांचा फॉर्मच एक्सेप्ट करू नये ही आमची खरी मागणी. याच्यामध्ये म्हणजे निवडणुकीचा जे उमेदवार अर्ज भरतील आणि जे अनधिकृत बांधकामामध्ये तुमच्या यादीप्रमाणे साधारणतः किती आहेत हे? 30-34 तरी आहेत. म्हणजे विद्यमान जे नगरसेवक आहेत त्यांच्या कुटुंबियांची किंवा त्यांची स्वतःची अनधिकृत बांधकामं आहेत असं तुम्हाला महानगरपालिकेने लिहून दिलेलं आहे आणि तुमची अशी मागणी आहे की ती यांना फॉर्म स्टेजवरच रिजेक्ट करावं, यांना एक्सेप्टच करू नये. ती यादी मी तुम्हाला देतोय ती प्रसिद्ध करावी आणि उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत की असं ॲफिडेविट घ्यावं प्रत्येक उमेदवाराकडनं की मी माझा बाबा काही सहभाग नाही आहे म्हणून. पण तो यांचा सहभाग स्पष्ट आहे, त्यामुळे यांना फॉर्म स्टेजवरच रिजेक्ट करा. उच्च न्यायालयाने काय नेमका किंवा निवडणूक आयोगाने काय आदेश दिलेला आहे? निवडणूक आयोगाचे आदेश असे आहे की प्रत्येक उमेदवाराकडनं ॲफिडेविट घ्यायचं की माझा अतिक्रमणात सहभाग नाही, माझ्या कुटुंबियांचा नाही, माझ्यावर अवलंबित असणाऱ्यांचा पण नाही. परंतु याच्यामध्ये तर स्पष्ट दिसून राहिलं आहे की यांचा सहभाग आहे, यांच्या कुटुंबियांचा आहे आणि यांचा पण आहे. असे कितीतरी नगरसेवकांचे रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. मी ते सगळे देतो तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही जनतेसमोर ठेवा. पण मग या संदर्भात महापालिका किंवा आयोगाकडे तुम्ही कारवाई न केल्यास आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. कारण ते ॲफिडेविट जर खोटं ठरलं तर पुढची कारवाई महापालिकेला करणं आवश्यक आहे या रेकॉर्ड प्रमाणे. आणि या महापालिकेची कीर्ती बघताय, यांच्याबाबत प्रत्येक ठिकाणी आम्हाला कोर्टात जावं लागतं आणि हे काहीच करत नाही. महापालिकेने जी यादी कौस्तुभ गोखले यांना दिली आहे त्यात 26 माजी नगरसेवक असे आहेत ज्यांचा अनधिकृत बांधकामांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे. मालमत्ता कर आकारणी करताना अनधिकृत बांधकामांना कारवाईस बाधा न येता असा शिक्का मारलेल्या ज्या मालमत्ता कल्याण डोंबिवली मध्ये आहे त्यात किती नगरसेवकांच्या मालमत्ता आहेत याची माहिती गोखले यांनी 2022 मध्ये महापालिकेकडे मागितली होती. सध्या महापालिकेतील बनावट रेरा प्रमाणपत्राचे आधारे बांधलेल्या 65 बेकायदेशीर इमारतींचे प्रकरण बहुचर्चित आहे. यात सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर भरडले गेले आहेत. मूळ गुन्हेगार मात्र मोकाट आहे. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडणूक आयोग चाप लावेल का असा सवाल कल्याण डोंबिवलीकर विचारत आहे.